हॅलो स्टुडंट, तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण रेझोनन्स इफेक्ट हा पॉईंट पाहिलेला आहे. तर थोडाफार पॉईंट हा आपला वर्गातच झालेला आहे. त्याच्यामध्ये मी तुमचं कॉन्जुगेशन म्हणजे काय हे आधी घेतलं. कॉन्जुगेशन मीन्स अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड. त्याचे आपण बरेच एक्झाम्पलही घेतलेले आहेत. म्हणजे एखादी सिस्टीम जर अशी असेल, अल्टरनेट जर सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्ड असेल तर त्या सिस्टीमला आपण कॉन्जुगेशन असं म्हणतो किंवा कॉन्जुगेटेड सिस्टीम असं म्हणतो. मीन्स डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड अशी जर सिस्टीम असेल तर ती कॉन्जुगेटेड सिस्टीम असते. किंवा डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, लोन पेअर अशी जर एखादी सिस्टीम असेल तर तीही सिस्टीम कॉन्जुगेटेड सिस्टीम असते. किंवा डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड हेट्रो ॲटम जर असेल तर तीही सिस्टीम तुमची कॉन्जुगेटेड सिस्टीम असते. ओके, आपण त्याचे बरेच एक्झाम्पलही बघितलेले आहेत. त्यानंतर आपण रेझोनन्स इफेक्टचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले. त्यानंतर आपण रेझोनन्स इफेक्टचे टाईप्स पाहिले. त्याच्यामध्ये प्लस आर इफेक्ट and minus R effect. Okay, plus R effect means electron donating resonance effect. म्हणजे एखादा ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम बेन्झीन रिंगला इलेक्ट्रॉन डोनेट करत असेल तर त्याला आपण प्लस आर इफेक्ट म्हणतो. आणि मायनस आर इफेक्ट म्हणजे एखादा ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम बेन्झीन रिंगकडून इलेक्ट्रॉन विड्रॉ करत असेल तर त्याला आपण मायनस आर इफेक्ट असं म्हणतो. ओके, तर ह्या चॅप्टरमधला जो लास्टचा पॉईंट आहे हायपर कॉन्जुगेशन तो आपण बघणार आहोत. डेफिनेशन बघा. हायपर कॉन्जुगेशन म्हणजे काय? दी डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन ड्यू टू ओव्हरलॅपिंग बिटवीन सिग्मा बॉन्ड अँड पी ऑर्बिटल इज नोन ॲज हायपर कॉन्जुगेशन. दिस इफेक्ट इज ऑल्सो नोन ॲज बेकर्स इफेक्ट और नाथन इफेक्ट. म्हणजे जे सायंटिस्ट आहेत बेकर्स अँड नाथन त्यांनी हा इफेक्ट शोधून काढलेला आहे. ओके, त्यामुळे या इफेक्टला बेकर्स इफेक्ट और नाथन इफेक्ट असंही म्हणतात. दी नंबर ऑफ हायपर कॉन्जुगेशन स्ट्रक्चर किंवा दी नंबर ऑफ हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर इन्क्रीजेस, स्टॅबिलिटी ऑल्सो इन्क्रीजेस. ओके, आपण आता हायपर कॉन्जुगेशनचं एखादं एक्झाम्पल बघूया. ओके, फॉर एक्झाम्पल मी ते प्रोपिन घेते, CH3 प्रोपिन मॉलिक्यूल घेते. ओके, आता प्रोपिन कसं आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड CH2 हे काय आहे? प्रोपिनचं मॉलिक्यूल आहे. आता त्याचं जर मी इक्विवॅलंट स्ट्रक्चर काढलं तर कसं काढते बघा. प्रोपिनचं हा प्रोपिन आहे CH3 सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड CH2 हे प्रोपिन आहे. त्याचं जर मी इक्विवॅलंट स्ट्रक्चर जर काढायचं म्हटलं तर मी या पद्धतीने काढते. काही नाही, फक्त जे हायड्रोजन आहे ते मी स्प्लिट करून लिहिणार आहे. ओके, हियर H अँड हियर H. आता हा जो कार्बन ॲटम आहे, ओके, त्याचे हे 3 हायड्रोजन मी या पद्धतीने दाखवलेले आहेत. ओके, त्यानंतर हा का आहे तुमचा सेकंड कार्बन ॲटम. ओके, त्याचा जो हायड्रोजन आहे तो मी या पद्धतीने लिहिते इथे. ओके, त्यानंतर का आहे तुमचा डबल बॉन्ड कार्बन. ओके, आणि त्याचे हे 2 हायड्रोजन. ओके, आता बघा इथे हा जो कार्बन आहे त्याला मी कार्बन नंबर 1 म्हणते. याला मी कार्बन नंबर 2 आणि याला कार्बन नंबर 3 असं नंबरिंग करते. ओके, आता कार्बन नंबर 1 जो आहे त्यावरती 3 हायड्रोजन ॲटम अटॅच आहेत. त्याला मी HA असं म्हणते. ह्या हायड्रोजनला HB असं नाव देते आणि ह्या हायड्रोजनला HC असं नाव देते. ओके, आता फर्स्ट पॉईंट, जो तुमचा फंक्शनल ग्रुप असतो त्याच्या शेजारचा जो कार्बन ॲटम असतो त्याला आपण अल्फा कार्बन ॲटम असं म्हणतो. ओके, आणि अल्फा कार्बनवरती जर हायड्रोजन ॲटम असेल तर त्याला आपण अल्फा हायड्रोजन असं म्हणतो. ठीक आहे, ते आपण पुढे बघणार आहोत. फक्त माहीत असू द्या, फंक्शनल ग्रुपच्या शेजारचा जो कार्बन ॲटम असतो त्याला आपण अल्फा कार्बन म्हणतो आणि त्याच्यावरचे जे हायड्रोजन असतात त्याला आपण अल्फा हायड्रोजन असं म्हणतो. आता बघा, आता हा जो कार्बन ॲटम आणि HA मधला जो बॉन्ड आहे तो सिग्मा बॉन्ड आहे. इथेही हा जो कार्बन ॲटम आणि HB मधला जो बॉन्ड आहे तो सिग्मा बॉन्ड आहे. हा कार्बन ॲटम आणि HC मधला जो बॉन्ड आहे तो सिग्मा बॉन्ड आहे. तुम्हाला सांगितलेलं आहे सिग्मा बॉन्डमध्ये एंड टू एंड ओव्हरलॅपिंग होतं, म्हणजे एंड टू एंड ओव्हरलॅपिंग होतं. आणि जो पाय बॉन्ड असतो त्याच्यामध्ये साईडवाईज ओव्हरलॅपिंग होतं. ओके, आता बघा एंड टू एंड जर मला ओव्हरलॅपिंग जर दाखवायचं असेल मी या पद्धतीने इथे लिहिते. आता हा जो कार्बन ॲटम आहे, ओके, त्याचं मी पी ऑर्बिटल. ओके, आता इथे जे बॉन्ड होणार आहे तुमचा सिग्मा बॉन्ड फॉर्म होणार आहे तो ह्या कार्बनचं पी ऑर्बिटल आणि हायड्रोजनचा S ऑर्बिटल त्याचं ह्या दोघांचं एंड टू एंड ओव्हरलॅपिंग होणार आहे आणि हा सिग्मा बॉन्ड फॉर्म होणार आहे. बघा हा जो कार्बन ॲटम आहे कार्बन नंबर 1 त्याचं मी हे पी ऑर्बिटल या पद्धतीने दाखवते. ओके, आणि हा हायड्रोजन आहे
त्याचं हे ऑर्बिटल या पद्धतीने. ओके, आणि इथे काय आहे तुमचे इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, त्यानंतर बघा इथेही असंच होणार आहे, HBचंही असंच आहे. ओके, त्यानंतर हा तुमचा कार्बन ॲटम, ह्या कार्बन ॲटमचं हे पी ऑर्बिटल आणि हा आहे तुमचा हायड्रोजन, त्याचं हे पी ऑर्बिटल, म्हणजे हा कार्बन आणि H मधला बॉन्ड फॉर्म झाला. ओके, त्यानंतर बघा सपोज इथे कार्बन आहे, कार्बन नंबर 1 आहे तुमचा. आता त्याच्यावरचा जो HB हायड्रोजन आहे, ओके HB आहे, तो मी कसं दाखवते, अवे फ्रॉम दी ऑब्झर्वर. ओके, मी ह्याला HB असं म्हणते. आणि जो HC आहे तो कसं दाखवते मी, टुवर्ड्स दी ऑब्झर्वर. ओके, मी रिजिड बॉन्ड इथे दाखवलेला आहे, टुवर्ड्स दी ऑब्झर्वर, याला मी HC असं नाव देते. त्यानंतर काय आहे बघा, तुमचा सेकंड कार्बन ॲटम आहे, तो मी या पद्धतीने लिहिते, सेकंड कार्बन ॲटम. ओके, आता हा जो सेकंड कार्बन ॲटम आहे त्याच्यावरचे त्याचा जो त्याचं जे पी ऑर्बिटल आहे, आता बघा हा जो सेकंड कार्बन ॲटम आहे त्याचं जे पी ऑर्बिटल आहे ते मी या पद्धतीने लिहिते. ओके, त्यानंतर बघा त्याचा जो हायड्रोजन ॲटम आहे तो मी अवे फ्रॉम दी ऑब्झर्वर असे लिहिते. दिस हायड्रोजन ॲटम अवे फ्रॉम दी ऑब्झर्वर. त्यानंतर काय आहे तुमचा डबल बॉन्ड, थर्ड नंबरचा कार्बन ॲटम, आणि तिथेही काय आहे तुमचं पी ऑर्बिटल आहे. ओके, हे पी ऑर्बिटल. आणि त्याच्यावरचे जे हायड्रोजन ॲटम आहेत, एक मी दाखवते अवे फ्रॉम दी ऑब्झर्वर आणि एक दाखवते मी टुवर्ड्स दी ऑब्झर्वर. ओके, एक दाखवते मी टुवर्ड्स दी ऑब्झर्वर, ह्या पद्धतीने दाखवलेला आहे. बघा हा कार्बन नंबर फर्स्ट. ओके, आता हा जो कार्बन ॲटम आहे त्याच्यामधला जो HA आणि कार्बनमधला बॉन्ड आहे तो सिग्मा बॉन्ड आहे. HB आणि कार्बनमधला बॉन्ड आहे तोही सिग्मा आणि हाही सिग्मा बॉन्ड आहे. ओके, म्हणजे इथे कसा बॉन्ड होईल, कार्बनचं पी ऑर्बिटल आणि हायड्रोजनचं एस ऑर्बिटल एंड टू एंड ओव्हरलॅपिंग झालेलं आहे आणि सिग्मा बॉन्ड फॉर्म झालेला आहे. मी तुम्हाला हे वर्गामध्येही सांगितलेलं आहे, सिग्मा बॉन्डमध्ये एंड टू एंड ओव्हरलॅपिंग होतं आणि सिग्मा बॉन्ड फॉर्म होतो. तसंच पाय बॉन्ड कसा फॉर्म होतो, त्याच्यामध्ये साईडवाईज ओव्हरलॅपिंग होतं. ओके, आता इथे हा जो डबल बॉन्ड आहे या कार्बनमध्ये, इथे पी ऑर्बिटल मी या पद्धतीने दाखवलेला आहे. ओके, हा सेकंड आणि हे थर्ड. ओके, थर्ड कार्बन ॲटमचं पी ऑर्बिटल. आता त्याच्यावरचे जे हायड्रोजन आहेत तेही मी तिथे तुम्हाला नोट केलेले आहेत. दिस हायड्रोजन ॲटम अवे फ्रॉम दी ऑब्झर्वर, आणि थर्ड नंबरच्या कार्बन ॲटमवरचे जे हायड्रोजन आहेत, एक अवे फ्रॉम दी ऑब्झर्वर दाखवला आणि एक टुवर्ड्स दी ऑब्झर्वर इथे दाखवलेला आहे. ओके, आता इथे काय होणार आहे बघा, हे जे दोन ऑर्बिटल आहेत त्याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग होणार आहे आणि तुमचा पाय बॉन्ड फॉर्म होणार आहे. ओके, इथे काय होणार आहे तुमचं, हे जे दोन ऑर्बिटल आहेत त्यांचं साईडवाईज ओव्हरलॅपिंग होणार आणि तुमचा पाय बॉन्ड फॉर्म होणार. हा काय आहे, एक सिग्मा बॉन्ड आहे आणि एक काय आहे तुमचा पाय बॉन्ड आहे याच्यामध्ये. ओके, तसा हा जो आहे तो तुमचा सिग्मा बॉन्ड आहे आणि साईडवाईज ओव्हरलॅपिंग झाल्यानंतर तुमचा इथे पाय बॉन्ड फॉर्म होणार आहे. ओके, त्यानंतर बघा इथे काय होणार, आता हा जो सिग्मा बॉन्ड आहे त्याचे दोन्ही इलेक्ट्रॉन इथेही तुमचं ओव्हरलॅपिंग झालेलं आहे. ओके, हे जो सिग्मा बॉन्ड आहे आणि हे पी ऑर्बिटल आहे ह्याच्यामध्येही तुमचं ओव्हरलॅपिंग झालेलं आहे या पद्धतीने. ओके, मग डेफिनेशनमध्ये आपण तेच बघितलं, दी डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन ड्यू टू ओव्हरलॅपिंग बिटवीन सिग्मा बॉन्ड अँड पी ऑर्बिटल इज नोन ॲज हायपर कॉन्ज्युगेशन. आता ह्या सिग्मा बॉन्ड आणि पी ऑर्बिटलमध्ये ओव्हरलॅपिंग झाल्यामुळे हे जे दोन इलेक्ट्रॉन आहेत ते कुठे जाणार, पी ऑर्बिटलकडे जाणार. ओके, म्हणजे जर आपण स्ट्रक्चर बघितलं तर कसं होणार बघा, ह्याचं जर स्ट्रक्चर बघितलं, आता सपोज हा कार्बन ॲटम हा HA आहे, हा HB आणि हा HC. ओके, दिस CH डबल बॉन्ड CH2. ओके, आता इथे ओव्हरलॅपिंग झालेलं आहे सिग्मा बॉन्ड आणि हे पी ऑर्बिटल, त्याच्यामुळे हे जे दोन इलेक्ट्रॉन आहेत ते पी ऑर्बिटलकडे जाणार. ओके, म्हणजे हा बॉन्ड इथे शिफ्ट होणार. ओके, आणि हा बॉन्ड कुठे होणार, ह्या कार्बनवरती शिफ्ट होणार. म्हणजे काय मिळणार तुम्हाला बघा, C हा HB आणि हा HC. ओके, इथे डबल बॉन्ड येणार, हा बॉन्ड इथे शिफ्ट झाल्यामुळे इथे काय येणार तुमचा डबल बॉन्ड येणार. ओके, हा CH हा CH आणि इथे सिंगल बॉन्ड CH2 आणि निगेटिव्ह चार्ज येणार ह्या कार्बनवरती, इथे CH2 आणि ह्या कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज. ओके, आता तुम्हाला सांगितलेलं आहे बघा, जर सिंगल बॉन्ड असतो तर तो रोटेट होतो, डबल बॉन्ड हा रोटेट होत नाही. म्हणजे
ह्या ज्या कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे तो रोटेट होणार नाही बॉन्ड. ओके, कारण त्याचं रिझन ही सांगितलं आहे रिस्ट्रिक्टेड रोटेशन. ओके, हे वर्गात झालेलं आहे आपलं. आता सिंगल बॉन्ड जो असतो तो रोटेट होतो. आता हा जर कार्बन ॲटम आपण रोटेट केला तर इथे जसा एच आहे तसाच एच बी येऊ शकतो किंवा एच सी येऊ शकतो. ओके, म्हणजे तुमचा जर इथे एच बी आला किंवा एच सी बॉन्ड आला तर तुमचं पी ऑर्बिटल, कार्बनचं पी ऑर्बिटल आणि तुमचं एच बीचं किंवा एच सीचं एस ऑर्बिटल त्याच्यामध्ये एंड टू एंड ओव्हरलॅपिंग होणार आणि सिग्मा बॉन्ड फॉर्म आहे. ओके, तुमचा तसंच तिथे काय होणार, मग सपोज इथे एच बी आला, हा बॉन्ड जर आपण एच बी मधला दाखवला, एच बी हायड्रोजन ॲटम आणि हा कार्बन ॲटम, तर तिथेही तुमचं एच बी सिग्मा बॉन्ड. ओके, कार्बन आणि एच बी मधला जो सिग्मा बॉन्ड आहे आणि हे जे पी ऑर्बिटल आहे तिथे ओव्हरलॅपिंग होणार तुमचं आणि हा बॉन्ड इलेक्ट्रॉन जे आहेत ते इथे शिफ्ट होणार आहेत तुमचे. ओके, पी ऑर्बिटलकडे. तसंच आपण इथेही असंही दाखवू शकतो सेकंड. ओके, आणि तुमचा जो एच ए आहे तो प्लस होणार. तसंच इथे जर आपण एच ए लिहिला आणि इथे एच सी आहे, एच बी मधला जर आपण दाखवला, ओके, इथे एच बी मधला, तर काय होणार आहे बघा, सी एच डबल बॉन्ड सी एच टू, हा बॉन्ड इथे शिफ्ट होणार आणि हा बॉन्ड इथे शिफ्ट होणार. म्हणजे तुम्हाला काय मिळणार, इथे एच ए सी एच बी प्लस, ओके, इकडे एच सी आहे तुमचा, इथे डबल बॉन्ड सी एच आणि सी एच टू, कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज. ह्या पद्धतीने जर आपण एच सी, जर हा बॉन्ड आपण रोटेट केला सिंगल बॉन्ड, तर एच सी जर आला वरती तर कसं होणार तुमचं बघा, इथे एच ए एच बी आहे. आता एच सी मधला जर बॉन्ड इथे शिफ्ट झाला तर इथे डबल बॉन्ड येणार सी एच, इथे सिंगल बॉन्ड आणि सी एच टू निगेटिव्ह चार्ज आणि तुमचा एच सी आहे तो पॉझिटिव्ह येणार. ओके, ह्या पद्धतीने तुमचे स्ट्रक्चर फॉर्म होणार आहे. हे काय आहेत, हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर आहेत. आता हे जे दाखवलेले आहेत तुम्हाला ते काय आहेत, हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर आहेत. त्यांना आपण हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर म्हटलेलं आहे. आता बघा, इथे हा जो कार्बन ॲटम आहे त्याचे जे हायड्रोजन आहेत त्याला मी अल्फा हायड्रोजन असं म्हटलेलं आहे. म्हणजे जेवढे अल्फा हायड्रोजन असतील अल्फा कार्बनवरती तेवढं हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर इन्क्रीज असेल. ओके, इथे दाखवलेलं आहे, दी नंबर ऑफ हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर इन्क्रीजेस, स्टॅबिलिटी ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे जेवढे अल्फा हायड्रोजन असतील तेवढी स्टॅबिलिटी हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चरची वाढेल. ओके, आता त्यानंतर आपण पुढे बघूयात. आता आपण प्रोपीन मॉलिक्यूल बघितलं, म्हणजे बघा सी एच थ्री सी एच डबल बॉन्ड सी एच टू. आता जर आपण एखादा कार्बोकेटायन घेतला तर त्याच्यामध्येही सिग्मा बॉन्ड आणि पी ऑर्बिटलमध्ये ओव्हरलॅपिंग होणार. ओके, आणि तुमचं डिलोकलायझेशन होणार इलेक्ट्रॉनचं. म्हणजे जर मी असं घेतलं सी एच थ्री सी एच पॉझिटिव्ह चार्ज हिअर कार्बोकेटायन हा घेतला आपण, तर यामध्ये काय होईल बघा, इन केस ऑफ मल्टिपल बॉन्ड the delocalization of alpha hydrogen electron take place towards multiple bond. ओके, आणि इन केस ऑफ कार्बोकेटायन कसं होणार आहे बघा, the delocalization of alpha hydrogen electron ओके टेक्स प्लेस टुवर्ड्स दी empty p orbital. ओके, मी इथे लिहिते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इन केस ऑफ मल्टिपल बॉन्ड the delocalization of अल्फा कार्बन वरचा जो हायड्रोजन आहे त्याला आपण अल्फा हायड्रोजन असं म्हणलं. अल्फा हायड्रोजन इलेक्ट्रॉन्स टेक प्लेस टुवर्ड्स मल्टिपल बॉन्ड ओके, आता अल्फा हायड्रोजनचे जे इलेक्ट्रॉन आहे ते कुठे जात आहे, तुमच्या मल्टिपल बॉन्डकडे जात आहे. ओके, इन केस ऑफ मल्टिपल बॉन्ड डिलोकलायझेशन होतं इलेक्ट्रॉनचं. त्यानंतर कार्बोकेटायनमध्येही सेम होणार आहे. ओके, इन केस ऑफ कार्बोकेटायन दी delocalization of alpha hydrogen electron takes place towards
टुवर्ड्स एम्प्टी पी ऑर्बिटल, टुवर्ड्स एम्प्टी पी ऑर्बिटल्स. ओके. आता बघा इथे मी तुम्हाला हायपर कॉन्जुगेटेड स्ट्रक्चर ही दाखवलेले आहेत मगाशी. जर हे आपण असं बघितलं बघा, CH3 CH डबल बॉन्ड CH2. ओके. तर इथे बघा किती अल्फा हायड्रोजन आहेत, अल्फा कार्बन. आता ही काय आहे तुमची फंक्शनल ग्रुप आहे हा तुमचा. त्याच्या शेजारचा जो कार्बन असतो तो अल्फा कार्बन आणि त्याच्यावरचे हायड्रोजन अल्फा हायड्रोजन. इथे किती आहेत, 3 आहेत या मॉलिक्यूलमध्ये. ओके. जर मी असं घेतलं CH3 CH3 डबल बॉन्ड CH2. ओके. हा काय आहे तुमचा फंक्शनल ग्रुप. त्याच्या शेजारचा जो कार्बन आहे तो अल्फा कार्बन. ओके. म्हणजे हाही अल्फा आहे आणि हाही अल्फा कार्बन ॲटम आहे. आता त्याचे जे हायड्रोजन आहेत ते काय असणार आहे, तुमचे अल्फा हायड्रोजन असणार आहेत. ओके. तिथेही काय होणार, इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन होणार पी ऑर्बिटलकडे आणि काय होणार, हायपर कॉन्जुगेटेड स्ट्रक्चर तुम्हाला मिळणार. आता इथे किती होणार मग, या अल्फा कार्बन ॲटमचे हे 3 आहेत. ओके. आणि ह्या अल्फा कार्बनचे 3, म्हणजे तुम्हाला इथे 6 हायपर कॉन्जुगेटेड स्ट्रक्चर मिळणार. किती मिळणार, ह्या स्ट्रक्चरमध्ये मॉलिक्यूलमध्ये 6 मिळणार तुम्हाला. असं जर मी घेतलं बघा, CH3 CH3 डबल बॉन्ड CH3 CH3. ओके. आता हा काय आहे तुमचा फंक्शनल ग्रुप आहे. फंक्शनल ग्रुपच्या शेजारचा जो कार्बन ॲटम असतो तो काय असतो, अल्फा कार्बन ॲटम असतो. ओके. म्हणजे हा फंक्शनल ग्रुप आहे, त्याच्या शेजारचा हा अल्फा कार्बन झाला, हाही अल्फा कार्बन झाला. हा फंक्शनल ग्रुप आहे, त्याच्या शेजारचा हा अल्फा कार्बन झाला, हाही अल्फा कार्बन झाला. ओके. आणि त्याच्यावरचे जे हायड्रोजन आहेत ते अल्फा हायड्रोजन आहेत. मी तुम्हाला सांगितलं जेवढे स्ट्रक्चरमध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम असतील तेवढे तुम्हाला जास्त हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर मिळतील. ओके. आता इथे किती मिळणार आहेत, हे 3 3 6 आणि हे 3 आणि 3 6, म्हणजे इथे किती मिळणार तुम्हाला, 12 हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर मिळणार. म्हणजे स्टॅबिलिटी कुणाची जास्त असेल, ह्या मॉलिक्यूलची. म्हणजे जेवढे तुमचे हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर असतील तेवढी स्टॅबिलिटी जास्त असेल. ओके. इथे तुम्हाला 12 मिळणार हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर, इथे 6 मिळणार आणि इथे 3 आपण बघितलेलं आहे, 3 मिळालेले आहेत आपल्याला. ओके. त्यानंतर बघा आपण स्टॅबिलिटी ऑर्डर बघूया. बघा इथे मी असं लिहिलं CH3 CH, मी प्रोपीन मॉलिक्यूल घेते. ओके. आता इथे हा जो फंक्शनल ग्रुप आहे त्याच्या शेजारचा कार्बन ॲटम अल्फा कार्बन, त्याच्यावरचे हायड्रोजन अल्फा हायड्रोजन, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता इथे हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर किती मिळाले आपल्याला, 3 मिळाले. ओके. त्यानंतर मी जर असं घेतलं मॉलिक्यूल CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2. ओके. हा फंक्शनल ग्रुप झाला तुमचा. त्याच्या शेजारचा जो कार्बन ॲटम आहे तो अल्फा, त्याच्या शेजारचा बीटा, त्याच्या शेजारचा गॅमा असेल. ओके. आपल्याला बीटा गॅमाची काही नाही आहे. ओके. आपल्याला फक्त अल्फा कार्बन ॲटम हवा आहे आणि त्याच्यावरचे हायड्रोजन अल्फा हायड्रोजन. ओके. आता इथे बघा किती मिळणार तुम्हाला हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर, इथे 2च मिळणार आहे कारण इथे 2च हायड्रोजन आहेत. ओके. इथे किती मिळाले तुम्हाला, 2 मिळाले. त्यानंतर मी जर असा मॉलिक्यूल घेतला CH3 CH3 CH डबल बॉन्ड CH2. ओके. आता हा फंक्शनल ग्रुप आहे, त्याच्या शेजारचा कार्बन ॲटम अल्फा कार्बन आणि त्याच्यावरती एक हायड्रोजन आहे. ओके. म्हणजे तुम्हाला इथे हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर किती मिळणार, 1च मिळणार. ओके. त्यानंतर बघा मी जर असा मॉलिक्यूल घेतला CH3 CH3 CH डबल बॉन्ड CH2. आता इथे बघा काय होईल, इथं हा तुमचा फंक्शनल ग्रुप, त्याच्या शेजारचा अल्फा कार्बन ॲटम. आता ह्या कार्बन ॲटमवरती एकही हायड्रोजन नाही आहे, म्हणजे तुम्हाला हायपर कॉन्जुगेटेड स्ट्रक्चर किती मिळणार, इथे 0 मिळणार. आता जर स्टॅबिलिटी ऑर्डर बघितली तर कोण मोर स्टेबल असेल, हा, कारण ह्याचे हायपर कॉन्जुगेटेड स्ट्रक्चर जास्त आहेत. याचे 3 आहेत, इथे 2 आहेत, इथे 1 आहेत आणि इथे 0 आहे. म्हणजे आपण असं म्हणू, दिस मॉलिक्यूल इज मोर हायपर कॉन्जुगेटेड स्ट्रक्चर, मोर स्टेबल दॅन दिस. ओके. अशी स्टॅबिलिटी ऑर्डर येईल. त्यानंतर जर आपण कार्बोकेटायनमध्ये जर बघितलं तर बघा कार्बोकेटायनमध्ये पण सेम आहे. तिथे पण काय आहे, तुमचा जो तुमचा अल्फा हायड्रोजन आहे त्याचे इलेक्ट्रॉन कुठे जाणार आहे, तुमचे एम्प्टी पी ऑर्बिटलकडे जाणार. ओके. आता कार्बोकेटायन असतो तो जो कार्बन ॲटम आहे त्याच्याकडे काय आहेत, एम्प्टी पी ऑर्बिटल आहे. तिथे ओव्हरलॅपिंग होणार, म्हणजे अल्फा हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन अल्फा कार्बन ॲटमचा बॉन्ड जो आहे
ओके, म्हणजे कार्बन ॲटम आणि हायड्रोजन त्याच्यामधला बॉन्ड सिग्मा बॉन्ड आणि पी ऑर्बिटल एमटी पी ऑर्बिटल तिथे ओव्हरलॅपिंग होणार. त्याचे इलेक्ट्रॉन कुठे जाणार, एमटी पी ऑर्बिटलकडे जाणार आणि काय होणार तिथे डिलोकलायझेशन होणार आणि हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर तुम्हाला मिळणार. आता इथे बघा, इथे जर CH3 CH2 पॉझिटिव्ह चार्ज. ओके, आता इथे जर मी असं लिहिलं, हियर CH3 CH3 हियर पॉझिटिव्ह चार्ज. ओके, हियर CH3 CH3 आणि इथे पॉझिटिव्ह चार्ज. ओके, आता हा काय आहे तुमचा इथाइल कार्बोकेटायन आहे. आपलं झालेलं आहे. जेव्हा आपण कार्बोकेटायन घेतलं तेव्हा डिटेलमध्ये हे आपण बघितलेलं आहे. हा काय आहे इथाइल कार्बोकेटायन, हा आयसोप्रोपाइल कार्बोकेटायन. दिस इज आयसोप्रोपाइल कार्बोकेटायन. ओके, कार्बोकेटायन अँड दिस इज टर्शरी ब्युटाइल कार्बोकेटायन. टर्शरी ब्युटाइल कार्बोकेटायन. आता इथे बघा, हा फंक्शनल ग्रुप झाला तुमचा आणि त्याच्या शेजारचा हा अल्फा कार्बन झाला. आता इथे हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर किती मिळणार, इथे 3 हायड्रोजन आहेत, सो 3 मिळणार. ओके, इथे अल्फा हायड्रोजन किती आहेत बघा ह्या कार्बनवरती, हा फंक्शनल ग्रुप आहेत. इथे बघा हा अल्फा कार्बन आणि हा अल्फा, इथे 2 आहेत. इथे किती मिळणार तुम्हाला 6 मिळणार. आणि इथे किती मिळणार बघा, हा फंक्शनल ग्रुप आहे तुमचा, त्याच्या शेजारचा जो कार्बन आहे तो अल्फा कार्बन असेल आणि त्याचे जे हायड्रोजन आहेत ते अल्फा हायड्रोजन. म्हणजे जेवढे अल्फा हायड्रोजन जास्त असतील तेवढे तुम्हाला जास्त हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर मिळेल आणि स्टॅबिलिटी तेवढी काय असेल जास्त असेल. ओके, आता इथे किती मिळणार तुम्हाला 9 मिळणार. ओके, म्हणजे स्टेबल कोण असेल, हा स्टेबल असेल. ह्याला आपण प्रायमरी कार्बोकेटायन म्हणू, ह्याला आपण सेकंडरी कार्बोकेटायन म्हणू आणि ह्याला टर्शरी कार्बोकेटायन म्हणू. मग टर्शरी कार्बोकेटायन इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी कार्बोकेटायन इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी कार्बोकेटायन. आपण जेव्हा कार्बोकेटायन बघितला पॉईंट डिटेलमध्ये आपण बघितले, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्सही बघितलेले आहेत आणि शेवटचा जो लास्टचा जो कॅरेक्टरिस्टिक्स होतं तिथे आपण स्टॅबिलिटी ऑर्डर लिहिलेली होती. त्यामध्ये आपण असं लिहिलं, टर्शरी कार्बोकेटायन इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी कार्बोकेटायन इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी कार्बोकेटायन. का तर बघा, त्याचं रिझन असं आहे, अल्फा हायड्रोजन ॲटम. म्हणजे जेवढे अल्फा हायड्रोजन ॲटम जास्त असतील तेवढे तुम्हाला जास्त हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर मिळतील आणि स्टॅबिलिटी तेवढी काय असेल त्याची जास्त असेल. तसं इथे किती मिळणार तुम्हाला 9 हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर मिळणार. ओके, 9 अल्फा हायड्रोजन ॲटम आहेत, त्यामुळे 9 हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर मिळणार. त्यामुळे त्याची स्टॅबिलिटी जास्त आहे कोणाची, टर्शरी कार्बोकेटायनची. ओके, हे क्लिअर झालं आपलं. आता बघा, आपण हायपर कॉन्जुगेटिव्ह हा लास्टचा पॉईंट बघितलेला आहे. डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन ड्यू टू ओव्हरलॅपिंग बिटवीन सिग्मा बॉन्ड अँड पी ऑर्बिटल इज नोन ॲज हायपर कॉन्जुगेशन. बघा, हे मी तुम्हाला पुन्हा रिपीट करते. आता हे जर आपण प्रोपीनचं स्ट्रक्चर घेतलं तर इथे बघा, हा कार्बन आणि हायड्रोजन जे आहे त्याच्यामध्ये सिग्मा बॉन्ड आहे. सिग्मा बॉन्डमध्ये एंड टू एंड ओव्हरलॅपिंग होतं. हा कार्बनचं पी ऑर्बिटल आणि हायड्रोजनचं एस ऑर्बिटल त्याच्यामध्ये एंड टू एंड ओव्हरलॅपिंग होणार आणि हा सिग्मा बॉन्ड इथे दाखवलेला आहे. ओके, त्यानंतर हा कार्बन ॲटम आहे, सेकंड कार्बन ॲटम, त्याचं हे पी ऑर्बिटल आणि हा थर्ड कार्बन ॲटम आहे त्याचं हे पी ऑर्बिटल. ओके, आता हे पी ऑर्बिटल जे आहेत सेकंड आणि थर्ड नंबरचे कार्बन, ओके, त्याचे पी ऑर्बिटल जे दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये साईडवाईज ओव्हरलॅपिंग होणार आणि तुमचा पाय बॉन्ड फॉर्म होणार. हा आहे तुमचा सिग्मा बॉन्ड. ओके, आणि इथे साईडवाईज ओव्हरलॅपिंग झाल्यामुळे पाय बॉन्ड फॉर्म झालेला आहे. ओके, ह्याच्यामध्ये एक सिग्मा आणि एक काय असणार आहे, पाय बॉन्ड असणार आहे. आता इथे काय होणार, आता तुम्हाला सांगितलं हा जो सिंगल बॉन्ड आहे तो काय होतो, रोटेट होतो. सिग्मा बॉन्ड काय होतो, रोटेट होतो. आता जसं HA आलेलं आहे, HA आणि हा पी ऑर्बिटल आहे त्याच्यामध्ये जसं ओव्हरलॅपिंग दाखवलेलं आहे. ओके, हा सिग्मा बॉन्ड HAचा कार्बन आणि HA मधला जो सिग्मा बॉन्ड आहे त्याचं ओव्हरलॅपिंग ह्या पी ऑर्बिटल बरोबर दाखवलेलं आहे. ओके, तसंच हा जर मी रोटेट केला तर HB येऊ शकतो इथे. म्हणजे हा कार्बन ॲटम आणि HB मधला जो सिग्मा बॉन्ड आहे त्याच्यामध्ये आणि पी ऑर्बिटलमध्ये ओव्हरलॅपिंग होणार. तसंच HC मध्ये, ओके, HC कार्बन आणि HC मधला सिग्मा बॉन्ड आणि पी ऑर्बिटल त्याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग होणार. ओके, आणि हे जे इलेक्ट्रॉन आहे ते कुठे येणार, तुमचे पी ऑर्बिटलकडे येणार. जसं इथे दाखवलेलं आहे बघा, इथे हा जो बॉन्ड आहे त्याचे इलेक्ट्रॉन कुठे गेले,
पी ऑर्बिटल गेले आणि हा बॉन्ड कुठे झाला, या कार्बनवरती शिफ्ट झाला आणि इथे निगेटिव्ह चार्ज फॉर्म झाला. म्हणजे तुम्हाला इथे 3 हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर मिळालेले आहेत. ओके. तसंच जर मोर अल्फा हायड्रोजन जर प्रेझेंट असतील तर तुम्हाला मोर हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर मिळतील आणि स्टॅबिलिटी जेवढी काय असेल जास्त असेल. तर आपला इथे टॉपिक हा संपलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक सुरू करणार आहोत. थँक्यू.